कढीपत्त्याला बहुगुणी म्हटलं गेलंय कारण की आरोग्यासाठी तो खूप फायदेशीर आहे. केसांसाठी, डोळ्यांसाठी, पचनासाठी वगैरे. तर अशा बहुगुणी कढीपत्त्याची आरोग्यदायी आणि चवीला खमंग व चटपटीत अशी चटणी कशी करायची ते आज आपण बघतोय. आणि ही चटणी आपण 2-3 महिने स्टोअर पण करून ठेवू शकतो. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. आपण कढीपत्त्याची चटणी बनवतोय, त्यासाठी आपल्याला लागणार आहे भरपूर असा कढीपत्ता. हा कढीपत्ता मी स्वच्छ धुवून सुकून घेतलाय. आपल्याला यात पाणी नकोय. कढीपत्ता घेताना फ्रेश घ्यायचा, याला काही काळ वगैरे असते तसं नाही घ्यायचं. आता आपण चटणी बनवायला घेऊया. आपल्याला कढीपत्त्याची चटणी बनवण्यासाठी हे सामान लागणार आहे सगळं. इथे मी सुक्या लाल मिरच्या घेतल्या, लसूण पाकळ्या, तीळ, शेंगदाणे, मीठ, गूळ, आमचूर पावडर, तेल, जिरं, उडीद डाळ आणि चना डाळ, थोडा हिंग. मी इथे एक असं पॅन घेतलंय पसरट, त्यात 1 चम्मच असं तेल टाकते. आपल्याला कढीपत्ता भाजून घ्यायचा आहे आणि हा कढीपत्ता मी असा तोडून घेतलाय, दांड्या काढून टाकलाय. कढीपत्त्याची चटणी असल्यामुळे आपल्याला कढीपत्ता भरपूर घ्यायचा, त्याची चव जास्त आली पाहिजे. बाकी साहित्य कमी घेतलं ते खमंगपणासाठी आहे. मी इथे कढीपत्ता खूप जास्त घेते. आता हा व्यवस्थित असा परतू, याला भाजायला जास्त वेळ लागत नाही. कमी गॅसवरती असं सतत हलवून एकदम कडक करून घ्यायचा, म्हणजे याच्यात पाण्याचा बिलकुल अंश राहता कामा नये. थोडासा ओलसर जर राहिला ना तर आपली चटणी खराब होऊ शकते. कढीपत्ता आपल्या डोळ्यासाठी, केसांसाठी, आरोग्यासाठी खूप छान आहे. तर ही चटणी, असा कढीपत्ता आपण काढून टाकतो, तर अशा प्रकारे जर चटणी केली तर त्याद्वारे आपल्याला कढीपत्ता पोटात जातो आणि त्याचे पौष्टिक घटक मिळतात आपल्याला. तर अशा प्रकारे चटणी नक्की करून बघा. मुलंही खातात, मोठेही सगळे आवडीने खातात. अशा प्रकारे परतून याला एकदम असा कडकसर करून घ्यायचा. हे बघा, थोडा व्हायचा आहे, पूर्ण यातलं पाणी निघून गेलं पाहिजे. बस, आता आपल्याला हा कढीपत्ता काढून घ्यायचा आहे. याच्यापेक्षा जर जास्त भाजला तर तो जळून जाणार. हा कोरडा पण भाजू शकतो, पण कोरडा भाजल्याने त्याचा कलर बदलतो. त्यामुळं थोडं तेल टाकून भाजायचं, म्हणजे हा हिरवा राहतो. जर तेल टाकून नाही भाजलं तर काळपट पडतो तो. आता त्याच पॅनमध्ये मी 1 चम्मच तेल घेते. यात आता 1 चम्मच चना डाळ घालायची. चना डाळ वेळ लागतो भाजायला, म्हणून सगळ्यात पहिले चना डाळ घातलेली. आता चना डाळ झाली आहे. थोडं 1 चम्मच उडद डाळ टाकते. हे सगळ्या डाळी छान खमंग परतून घ्यायच्या कमी गॅसवरती, त्यामुळे चटणीला एकदम अशी खमंग चव येते आणि आपली चटणी खूप दिवस टिकते पण. आता मी इथे 1 चम्मच शेंगदाणे घालते, 1 चम्मच तीळ घालते. इथे मी लाल सुक्या मिरच्या घेतल्या 7-8 आणि लसूण पाकळ्या घेतल्या. तर हे पण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. कमी गॅसवरती परतायचं, म्हणजे खमंग भाजले जाते आपले सगळे पदार्थ. जिरं घालते 1 चम्मच. आता यात 1 चम्मच खोबरा किस घालते. खोबरा किस व्हायला जास्त वेळ लागत नाही, म्हणून हा लास्ट मध्ये घालायचा. हे बघा, आपलं सगळं छान खमंग परतून झालंय. आता गॅस बंद करून यातच मी थंड करायला ठेवते. कढीपत्ता पण आपण काढून घेतलाय, तो पण थंड करायचा. सगळं साहित्य थंड झाल्यावरती मिक्सरला बारीक करून घ्यायचं. हे बघा, असा आपला कढीपत्ता थंड झालाय. थंड झाल्यावर तो छान कुरकुरीत येतो. आता हा कढीपत्ता टाकायचा आणि आपण जे सगळं सामान भाजून घेतलंय ना साहित्य, ते पण यात घालायचं. आता इथे आपण मिरची घेतली. मिरची नाही जर घेतली तर यावेळी तिखट घालायचं. थोडा हिंग घालते आणि मीठ चवीनुसार 1 चम्मच. आणि आपण आमचूर पावडर घालतोय, त्यामुळं थोडं गूळ पण घालायचं. गूळ आणि गुळाऐवजी साखर पण घालू शकतोय आपण. मी इथे गूळ घातलाय आणि आमचूर पावडर. आमचूर पावडरनी छान आंबट चव येते आणि गुळाने सगळ्या चवी मेंटेन होतात.
आणि आपल्या चटणीची चव एकदम भारी होते। हे बघा, अशा प्रकारे मी हे जाडसर वाटून घेतलं मिक्सरला। जाडसर ठेवलं तर छान चव येते। एकदम पावडर जर हवं असेल तसं पण करू शकता, पण असं जाडसर कोर्स ठेवलं तर चव छान लागते। आमच्याकडे असंच आवडतं म्हणून मी हे जाडसर ठेवलंय। आपली खमंग अशी बहुगुणी कढीपत्त्याची चटणी तयार झाली। आमच्याकडे मिसळच्या भाकरी सोबत 1 चम्मच कढीपत्त्याची चटणी आणि त्यावरती छान शेंगदाण्याचं कच्चं तेल, चवीला एकदम भारी लागतं। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा अशा प्रकारे। माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन भेटूया पुढल्या आठवड्यात। धन्यवाद।